विष्णु सहस्रनाम श्लोक 57 आदि श्लोक बघूया। वैकुंठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः। क्रमाप्रमाणे 405 नाम आपण बघतोय वैकुंठ आणि या श्लोकातलं पहिलं नाव ओम वैकुंठाय नमः। विविधा कुंठा गतेः प्रतिहतिः विकुंठा विकुंठायाः कर्तेति वैकुंठः असं म्हटलेलं आहे। विविध गतींच्या अवरोधाला विकुंठा असं म्हणतात। म्हणजेच मनुष्यांची अयोग्य मार्गामध्ये इतस्तता होणारी जी गती आहे ती कुंठित करणारा तो वैकुंठ। कारण जगदारंभे विश्लिष्टानि भूतानि परस्परम संश्लेषयन् तेषां गतिं प्रतिबध्नाति इति असं म्हटलं जातं। कारण जगाच्या आरंभी हे जे पसरलेले पंचमहाभूते आहेत म्हणजे परस्परांना मिळवून त्यांच्या गतीला रोख म्हणजे अवरोध करतो तो कोण आहे तर तो भगवान विष्णूच आहे। जगदारंभे विश्लिष्टानि भूतानि परस्परम संश्लेषण म्हटलेलं आहे। म्हणजे या पंचमहाभूतांना पसरलेले जे पंचमहाभूते आहेत त्या परस्परांना मिळवून त्यांच्या गतीला रोख लावून म्हणजेच अवरोध जो करतो तो कोण तर भगवान विष्णू होय। स्वतः भगवंत महाभारताच्या शांती पर्वात सांगतात की मी पृथ्वीला जलाबरोबर, आकाशाला वायूबरोबर, वायूला तेजाबरोबर मिळवले होते आणि म्हणून माझ्यामध्ये वैकुंठता आहे असे भगवान म्हणतात। वैकुंठ पद दोन प्रकारे बघता येईल। पहिले आहे विगता कुंठा यस्मिन तत्, म्हणजेच ज्याच्यातून कुंठा किंवा अवरोध किंवा बाधा निघून गेली तो विकुंठम, किंवा विशेषेण कुंठा यस्मिन तत् विकुंठम, म्हणजे ज्यात भलतीच कुंठा आहे म्हणजे विशेषेण असं म्हटलेलं आहे। विशेष रूपाने भलतीच अशा अर्थाने म्हणजे विशेष रूपाने कुंठा आहे, अवरोध आहे तो कोण आहे विकुंठ म्हटलेला आहे। आणि विकुंठ पदाचा जो भाव तोच वैकुंठ पदाचा होय। विकुंठ एव वैकुंठ असेही म्हणता येईल। परमात्मा ज्या अर्थी वैकुंठ आहे त्या अर्थी तो परिपूर्ण आहे, तो मुक्त आहे। त्या अर्थी त्याच्या ठाई कोणत्याही बंधाला, कोणत्याही प्रकारच्या अवरोधाला, मर्यादेला मुळी वाव नाही। स्वर्गीय जगामध्ये पालन करता श्री विष्णूंचे वैकुंठ काय निवासस्थान मानलेले आहे। वैकुंठाचा अर्थ असाही केला जातो की भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जो आहे, शाश्वत क्षेत्र असंही वैकुंठाला म्हणतात। चेतनेची अशी अवस्था की ज्यामध्ये कोणतीही मर्यादा नाही, स्पष्ट विस्तृत आनंददायी स्थान कोणतं तर वैकुंठ असं म्हटलं गेलंय। कुंठाचे आणखी अर्थ बघितले तर निष्क्रियता, निराशा, हताशा, अकर्मण्यता असे अर्थ आहेत। कुंठा याला वि उपसर्ग लागून मग त्याच्यातूनच ते सगळे निघून गेलेले आहेत म्हणजे विगतः। वि उपसर्ग लागला की विगतः म्हणजे निघून गेलेले आहे। विगत यस्मिन तत् म्हणून वैकुंठ। हे सगळे म्हणजे निष्क्रियता, निराशा, हताशा, अकर्मण्यता ज्याच्यातून निघून गेलेली आहे तो कोण तर तो परमात्मा होय, म्हणून वैकुंठ। सर्व जीवांचे परमपद, नित्य शाश्वत पद तो आहे। त्याच्या ठाई कुठेही मज्जाव नाही, अवरोध नाही, तो मात्र कसा आहे निर्विशेष होय। जसं गुण गुणांमध्ये वावरतात, प्रवेश करतात, गुणागुणेषु वर्तन्ते ज्याला म्हटलेलं आहे। गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण 28व्या श्लोकात बघितलेलं आहे की इंद्रिय आणि त्यांचे विषय एकमेकांमध्ये ये जा करतात, परंतु त्यांचा प्रवेश आत्मतत्वामध्ये होऊ शकत नाही। कारण आत्मतत्व कसं आहे निर्गुण आहे, निर्लेप होय। आत्मतत्वाच्या प्रेरणेने हे सगळे इंद्रिय प्रोत्साहित होतात, प्रेरित होतात आणि म्हणून इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयात सतत ये जा करत असतात, म्हणून गुणागुणेषु वर्तन्त असं म्हटलंय। पण आत्मतत्व हे कसं आहे निर्लेप आहे, निर्गुण आहे, ते केव्हाही विषयामध्ये आसक्त होत नाही, ते असक्त आहे। आसक्त होत नाही, असक्त आहे म्हटलेलं आहे। जसं आकाश तत्व
अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्यामुळे ते सर्वत्र आहे, पण त्यात मात्र कशाचाही प्रवेश होऊ शकत नाही, म्हणून त्याला शून्य म्हणतात. आत्मतत्व आकाशाहूनही कितीतरी सूक्ष्म आणि व्यापक आहे. गीतेच्या 13व्या अध्याय 32व्या श्लोकात आलेलं आहे की यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे देहामध्ये सर्वत्र व्यापून असलेला हा जो आत्मा आहे निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी तो लिप्त होत नाही, त्यामध्ये तो आसक्त होत नाही, तो असक्तच आहे. कारण आकाशाहूनही आत्मतत्व कितीतरी सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्यामध्ये आकाश तत्वाचाही प्रवेश होऊ शकत नाही, कारण आत्मतत्व निर्गुण आहे. आकाश सगुण आहे, शब्द गुण आहे त्याचा, आकाशाचा. आकाश सगुण आहे कारण शब्द हे त्याचा गुण आहे, म्हणून परमात्मा कसा आहे, पण आत्मतत्व मात्र निर्गुण आहे. आणि म्हणून परमात्मा वैकुंठ संज्ञ होय, ज्याच्यातून सर्व दूर आहे, ज्याला कोणत्याही बंधनाला मर्यादेला मुळी वाव नाही. तो सर्वांच्या गतीला अवरोध करून एकत्र आणतो, पंचमहाभूतांनाही एकत्र करून आणतो, पण त्याला मात्र कोणीही अडवू शकत नाही. तो मात्र शुद्ध, नित्य आणि मुक्त होय. आणि म्हणून म्हटलेलं आहे की विविधा कुंठा गतेः प्रतिहतिः विकुंठा आणि विकुंठायाः कर्तेति वैकुंठाः. म्हणजे विविध गतींच्या अवरोधाला जो विकुंठा म्हणजे अवरोध करतो तो, आणि पुन्हा मनुष्यांमध्ये जी अयोग्य मार्गात इतस्ततः होणारी गती आहे तीही कुंठित करणारा कोण, तर हाच होय. म्हणून याचे एक नाम वैकुंठ असं म्हटलेलं आहे. श्लोक 57 406 नाम बघतो आपण. पुरुषः. ओम पुरुषाय नमः. सर्वस्मात् पुरा सदनात् सर्व पापस्य साधनाद्वा पुरुषः. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलेलं आहे की सगळ्यात पहिला म्हणून भगवंताला पुरुष ही संज्ञा दिलेली आहे, किंवा सर्व पापस्य साधनात, सर्व पापांचा उच्छेद करणारा, नायनाट करणारा म्हणूनही महाविष्णूंना पुरुष म्हटला गेलेला आहे. बृहदारण्योपनिषदात म्हटलेलं आहे. आणखीन एक अर्थ केलेला आहे की पुरी शयनाद्वा पुरुषः. पुरी म्हणजे नवद्वारे पुरे, 9 द्वार असणाऱ्या या पुरामध्ये शयनम करोती, जो शयन करतो तो पुरुष. विविध अर्थ सांगून नामाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. 57व्या श्लोकामध्ये वैकुंठ, पुरुष, प्राण हा जो क्रम दिलेला आहे ते जणू निर्गुण आणि सगुण साकार भाव सूचित करतात आहे. अदेह, विदेह आणि सदेह भाव सुचवित आहेत. परमात्मा, आत्मा आणि जीवात्मा ही त्याचीच दुसरी नामं आहेत. शरीरमुक्त तो आत्मा अथवा मुक्तात्मा, आणि शरीर संभव संपर्क विदूर अर्थात केवल स्वरूप तो परमात्मा म्हणावायचा. इथे पुरुष हे पद जे आहे हे आत्मवाचक म्हणजेच मुक्तात्मवाचक अर्थात अधियज्ञ समजायचे. 8व्या अध्यायामध्ये अधियज्ञ कोण याबद्दल आलेला आहे उल्लेख सगळा आपल्याला. इथे पुरुष म्हणजे आत्मा या अर्थाने. नामदेवानी आपल्या अभंगांमध्ये या तिन्हींचा उल्लेख केलेला आहे तो असा की जीव विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल, एक विठ्ठलच तो आहे. चित सत्तेचा उद्रेक म्हणजेच हा सारा संसार प्रवाह होय. कोणतीही गती म्हटली म्हणजे मग आरोहा अवरोहात्मकच असायची. चिद्विलासात सुद्धा आरोह आणि अवरोह आहेच. गीतेच्या 8व्या अध्यायात पहिल्या 2 श्लोकांमध्ये अर्जुनानी अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ काय याबद्दल विचारले. त्यावेळी 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये भगवंतांनी समजवलं आहे की ब्रह्म कसं आहे, तर ब्रह्म अनंत आहे, अपार आहे, बृहत आहे, विशाल आहे, सर्वव्यापी आहे, निराकार आहे आणि निर्विकारही आहे. आणि या ब्रह्माचा जो स्वभाव म्हणजे स्वकीय भाव हा प्रत्येक वस्तू, प्रत्येक भूतात, प्रत्येक देहात आहे. पराप्रकृती म्हणजे चेतन प्रकृती म्हणजेच जीवाला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि प्राणीमात्राला उन्नत करण्यासाठी जो प्रयत्न केला जातो
तो त्या जीवात्म्याचे कर्म होय. पुढे पाठवणे याचा अर्थ विसर्ग आणि त्याचा क्षरभाव म्हणजेच अधिभूत. हे सगळं अवरोह आहे, म्हणजे एक एक पायरी अवसरपंट खाली येणे, आधी वर आणि मग खाली खाली येणे या अर्थाने. अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाण साधना हा जो प्रकार आहे हा आरोह होय. अक्षर ब्रह्मापासून स्वभाव, स्वभावापासून विसर्ग आणि विसर्गाची जगत जीव अशी द्विरूप परिणती म्हणजेच हा सगळा संसार होय. 8व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय की अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्मम उच्यते. परम अक्षर जे आहे ते ब्रह्म आहे आणि आपलं स्वरूप अर्थात आपलं जे स्वरूप आहे ते त्याला जीवात्मा म्हटलेलं आहे, म्हणजे अध्यात्म या नावाने सांगितलेलं आहे. आणि सर्व भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग, भूतभावोद्भव करो म्हटलेला आहे, तो त्याग म्हणजेच ते कर्म या नावाने संबोधलेलं आहे. पुढे अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चा अधिदैवतम म्हटलंय, म्हणजे उत्पत्ती विनाश असलेलं हे सगळे पदार्थ काय आहेत, अधिभूत आहेत, म्हणजे त्यांना उत्पत्ती पण आहे आणि नाशही आहे, म्हणजे क्षरभाव जो आहे तो सगळा अधिभूत आहे. आणि हिरण्यमय पुरुष जो आहे त्याला अधिदैव म्हटलेलं आहे, ज्याला शास्त्रामध्ये सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती, ब्रह्मा इत्यादी नावांनी संबोधण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये जो वासुदेव आहे अंतर्यामी रूपाने राहणारा त्याला अधियज्ञ म्हटलेलं आहे. अशा प्रकारे पुढे जीव उत्क्रांत होऊन मानव झाला आणि यज्ञ करून साधना करून मग साधक बनला, योगी बनला. तो शेवटी प्रयाणकाली साधना करून सर्वद्वारा आणि संयम्य मनोहृदय निरुद्धच मूर्ध्याधायात्मन प्राणमास्थितो योगधारणाम. पुन्हा 8व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात सांगितलेलं आहे की देह आणि देहानुसार संसार यातून परिमुक्त होऊन स्वरूपी युक्त झालेला आहे, म्हणजेच त्याचा आरोह संपला आहे. म्हणजे अवरोहाची अवस्था जी याला म्हणता येईल, अवरोहारोह हे जे चक्र आहे हे ते पूर्ण करत होते. तोच कोण आहे, पुरुष होय. म्हणजे जीवात्मा हळूहळू, जीवात्मा म्हणजे आत्मा जो आत्मरूपाने पुरुष म्हणून नवद्वार देहामध्ये आहे, तोच त्यालाच मुक्तात्मा असंही म्हटलंय. म्हणजे जीवाशी संबंध आल्यामुळे तो मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि मग त्या दृष्टीने त्याचा मुक्त तो झाला की मग अवरोह जो आहे ते चक्र पूर्ण होतं. यथा नद्यः स्यन्द्यमानः समुद्रे गच्छन्तस्तं नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपात विमुक्तो ब्रह्माक्षरम धाम निजम समेती. म्हणजे ज्याप्रमाणे वाहत्या नद्या आपल्या नामरूपाला सोडून समुद्रे गच्छन्ति म्हणजे समुद्रामध्ये अंतर्हित होऊन जातात, तसेच ज्ञानी पुरुष म्हणजे विमुक्त नामरूपापासून सुटून दिव्य परमपुरुषाला प्राप्त होऊन जातात. म्हणजे जो विमुक्त आत्मा आहे किंवा मुक्तात्मा जो आहे तो अशा पद्धतीने त्या परमपुरुषाला, त्या दिव्य पुरुषाला प्राप्त करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करतो आणि अखेरीस तिथे जाऊन त्या परमपुरुषाला तो प्राप्त करून घेतो. हा पुरुषच नाना रूपांनी नटला आहे, म्हणून सहस्रशीर्षा पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपाद जे म्हटलेलं आहे, हा प्रसिद्ध पुरुष सूक्तामध्ये सगळं सांगितलंय. सहस्रपादानेच याचं हे पुरुत्वच प्रगटलेलं आहे. पुरुत्व म्हणजे जो खरं पुरातन आहे, सगळ्यात पहिला आहे तोच, म्हणून हे सगळं यातून सांगितलेलं आहे. म्हणून हा पुरुहू सहा पुरुषः ही निरुक्ती सुद्धा यथास्थित होय. म्हणून महाविष्णूंचं एक नाम पुरुषः हे आलेलं आहे. श्लोक 57 407 नाम बघतो आपण. प्राणः. ओम प्राणाय नमः. प्राणीति क्षेत्रज्ञ रूपेण प्राणात्मना चेष्टयन् वा प्राणः. क्षेत्रज्ञ रूपाने जीवित राहतो तो प्राण किंवा प्राणवायू रूपाने चेष्टा करतो म्हणून त्याला प्राण असं म्हटलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये तसा उल्लेख आलेला आहे. श्वसन रूपाने म्हणजेच पंचप्राणांचेच रूपाने सर्व शरीराला तो चालना देतो.
प्राणस्वरूपाने तोच हालचाल घडवितो. प्राणाचे चलनवलन हे जीवनाचं उपलक्षण मानलं जातं आणि म्हणून जीवाला प्राणी आणि प्राणाला जीव असं म्हटलेलं आहे. अर्थात देहधारी जीव तो प्राण म्हणावयाचा. वस्तुतः प्राण ही जीवनाची खूण आहे. प्रत्यक्ष जीव वेगळी वस्तू आहे. जीव व प्राण एक नव्हे हे समजण्यासारखं आहे. तथापि त्यांचं साहचर्य मात्र घनिष्ठ आहेच. योगी काही काळ प्राणनिरोध करून भले राहो, पण तो कायमचा तसा राहू शकत नाही. योगी प्राणनिरोध करतात. सर्वद्वाराणि संयम्य जे म्हटलेलं आहे 8व्या अध्यायामध्ये. मनोहृदय निरुध्यच मूर्ध्याधायात मन प्राणमास्थितो योगधारणाम. इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्म संबंधी योग धारणेमध्ये स्थिर होऊन जो पुरुष, जो योगी ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करतो तोच त्या ठिकाणी जाऊन परमगतीला प्राप्त करतो, असा उल्लेख गीतेच्या 8व्या अध्यायात पण आलेला आहे. निरोध इथे जो सांगितलेला आहे म्हणजे अभाव हे असा अर्थ नव्हे, तर त्याला स्तंभन म्हटलेलं आहे. स्तंभनचा अर्थ रोखणं, नियंत्रण करणं. ज्ञातृत्व तत्व आणि कर्तृत्व हे दोन्ही मिळून राहतात. ज्ञातृत्व तत्व म्हणजे पुरुष आणि कर्तृतत्व म्हणजे प्रकृती. ज्ञातृत्वाचा प्रतिनिधी जीव म्हटला जातो. जीवाला काय म्हटलंय? ज्ञातृतत्व. आणि प्रकृती तत्वाचा प्रतिनिधी आहे प्राण. ज्ञातृतत्व सदैव एकरूप राहतं आणि कर्तृतत्व मात्र कधी उन्मिलित, कधी निमिलित म्हणजे स्वभावानुसार होत राहतं. त्यालाच आम्ही जीवन, मरण वा उत्पत्ती, प्रलय असं म्हणत असतो. आत्मसत्तेच्या अंकावर प्राणाचे सारे चलनवलन सुरू असते. प्रकृती तिच्यात कसलेही परिवर्तन होत नाही. प्रकृतीमध्ये सर्व परिवर्तनाची ती साक्षी आहे. त्या सर्व परिवर्तनांच्या उद्भव, स्थिती, प्रलयांची ही जी आहे ती आधारभूमी आहे प्रकृती. त्यामुळेच एकच तत्व म्हणजे आत्मा, दोन तत्व म्हणजे पुरुष आणि प्रकृती अथवा जीव आणि प्राण, अशा प्रकारे ह्या युक्तीने हवे तसे तत्वसंख्यान परस्पर विरोध न येता करणं शक्य होतं. एक तत्व हरी, द्वैत तत्व दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरिपाठामध्ये हा उल्लेख आलेला आहे. ज्ञानदेवानी हे जे म्हटलंय ते ती अद्वैत कुसरीच आपल्याला परोपरीने शिकवित असते. एकतत्व नाम हरिद्वैत नाम दुरी, म्हणजे जो एका हरीचं नाम जाणतो, दुसरं द्वैत नाम ज्यापासून तो दुरावला गेलेला आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणं म्हणजे दुसऱ्या नावाची ज्याला ओळखच नाही. जो सकळ सृष्टी हरिरूप पाहून, ही जी सगळी सृष्टी आहे ही हरीच आहे, हरीचंच रूप आहे हे पाहून हरिनामच सकळ सृष्ट पदार्थांमध्ये ओळखतो, असा एखादाच असतो. नामदेव असं म्हणतात आहे, तेजोरूपी एक सूर्यच 1000 किरणातून भरलेला असतो. म्हणजेच त्या 1000 किरणांचा प्रकाशक कोण आहे? एक सूर्यच असतो. भेदाभेद काम सांडून या हरिनाम उच्चारावे, हीच हरीची सेवा आहे. जीव विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल विठ्ठल गाणारा नामदेव एक तत्वच गात आहे. द्वैत न मोडता अद्वैताची ही कुसरी आहे. आणि कुसरी म्हणजे एखाद्याला काहीतरी उपलब्ध करून देणे. ज्याप्रमाणे तेजोरूपी सूर्यच 1000 किरणांमधून भरलेला असतो, त्याचप्रमाणे हा प्राणरूपानी चेष्टा करणारा, श्वसन रूपानी पंचप्राणांना चालना देणारा तोच होय. म्हणून श्री विष्णूला प्राण ही संज्ञा दिली आहे. सकळ सृष्टी हरिरूपच होय हेच यातून सांगायचे आहे. श्लोक 57 408 नाम बघतोय आपण. प्राणदहा. ओम प्राणदाय नमः. खंडयती प्राणीनाम प्राणान प्रलयादिषु इति प्राणदहा. प्रलय आदी वेळी सर्व प्राण्यांचे प्राण खंडन करतो तो प्राणदह असं म्हटलंय. खरं तर यापूर्वी हे नाम 2दा येऊन गेलेलं आहे. तसं पुढेही येणार आहे. प्राणदह, प्राणह ही नामं सगळी आधी पण आली आहेत, पुढे पण येणार आहेत. या संज्ञेचे 2 अर्थ होतात. प्राणद असे शब्द याच्यामध्ये, प्राण आणि द. द म्हणजे देतो, ददाती या अर्थाने. प्राणान
यच्छति ददाति इति प्राणदः. जो प्राण देतो त्याला प्राणद म्हटलेलं आहे. आणि दुसरं प्राणान द्यति. द्यति म्हणजे खंडयति. जो प्राण खंडन करतो त्यालाही प्राणद म्हटलेलं आहे. दोन अर्थ वेगवेगळे, म्हणजे प्राण देतो किंवा खंडन करतो तो प्राणदः, म्हणजेच हरण करतो. भगवंताचं हे नाम प्राणदः या अर्थाने पण आहे. भगवान कालरूपाने सर्वांचे प्राण तोडून नेत असतो. जो श्वास घेतो तो टाकावा लागतो आणि जो टाकला तो परत येत नाही. अशा प्रकारे कालरूप भगवान प्राण्यांचे प्राण क्षणाक्षणाला तोडून घेत आहे. म्हणूनही तो प्राणद म्हणायचा. म्हणजे प्रत्येक क्षणी प्राण ओढला जातोच आहे आणि मग केव्हा शेवट होईल तो वेगळा. परंतु याही अर्थाने म्हणजेच भगवान प्राण्यांचे प्राण क्षणाक्षणाला तोडून घेत आहे, म्हणूनही तो प्राणद म्हणायचा. आणि शेवटी मरणसमयी तो पंचप्राण तोडून नेतो, म्हणून तो प्राणदः या नावाने संबोधलेला आहे. दा म्हणजे तोडणे आणि देणे दोन्ही अर्थ. एकापासून घेऊन दुसऱ्याशी जोडणे होय, हा अर्थ इथे. एकापासून घ्यायचा आणि दुसऱ्याशी जोडणं हे दोन अर्थ इथे दिसतात. परस्पर विरोधी आहेत, पण वस्तुतः ती एकच क्रिया नाही का? एखादी वस्तू द्यायची म्हणजे कोणापासून तरी ती घ्यायची आणि दूर करावी लागते. एखादी वस्तू द्यायची आहे म्हणजे ती कोणापासून तरी घ्यावी आणि मग दूर करावी लागते. दोन्ही दानेच आहे. आरंभी परमात्मा प्राण देतो, शेवटी घेतो, म्हणजे तो दोन्ही अर्थाने प्राणदच होय. भगवंताचे अनंत उपकारच होय. प्राण घेणे नसते म्हणजेच मृत्यू किंवा लय किंवा संहार जर नसता तर काय गोंधळ झाला असता सृष्टीमध्ये. म्हणून जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन रात्रंदिन. जेणे हा जीव दिला दान तयाचे चिंतन करीन रात्रंदिन. तयाचे रात्रंदिन करावे चिंतन, अशाही अर्थाने तुकाराम महाराज नेहमी म्हणत असतात. विष्णू सहस्रामध्ये त्यामुळेच वारंवार प्राण आणि प्राणद ही पदं आली आहेत. तुकाराम महाराजांसारखे भक्त हा अनन्य उपकार सदैव स्मरतात. परमात्मा प्राणस्वरूप आहे, जीवरूप आहे, पण त्याचबरोबर तो प्राणाचा स्वामीही आहे. जो स्वामी तोच दाता होऊ शकतो. ज्याच्याजवळ जे धन नाही ते तो देणार कसा? याचा अर्थ असा की परमात्मा प्राणस्वरूप दानही आहे आणि त्याचा दाताही तोच आहे. जगात अवांतर दाने देणारे असतीलही खूप, पण प्राणदान देणारा परमेश्वरा वाचून दुसरा कोणी नाहीच. आणि म्हणूनच परमेश्वराचं एक नाम प्राणः आणि प्राणदः ही जोडीने आलेली नामं विश्वाचार्यांनी विचारपूर्वक उच्चारली असतील तर नवल नाही. श्लोक 57. 409 नाम बघतो आपण. प्रणवः. ओम प्रणवाय नमः. प्रणवतीति प्रणवः म्हणजेच ओम उच्चारून स्तुती अथवा प्रणाम केला जातो, म्हणून ओंकार म्हणजेच प्रणव होय. सर्व देवांकडून ज्याचं प्रणमन केल्या जातं किंवा स्तुती केल्या जाते तो प्रणव होय. सनत कुमार असे उद्घोषित करतात की त्या परमात्म्याचेच सर्व देव नमन करतात, स्तवन करतात. ह्या सत्याचे म्हणजेच ह्याच्या सत्य स्वरूपाचे प्रतिपादन वेदांमध्ये ओम ह्या प्रतीकाने केलेले आहे. अर्थातच ओंकारालाच प्रणव म्हटलेले आहे. प्र नु आणि स्तुतौ पासून प्रणव शब्द साधला जातो. अर्थात प्रणव म्हणजे प्रकृष्ट स्तव. प्र उपसर्गा लागला म्हणजे प्रकर्षेन, प्रकृष्ट असा अर्थ केला जातो. म्हणजे प्रकर्षाने किंवा चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे, सर्वोत्तम अशी ती स्तुती, त्याला प्रणव असं म्हणतात. ओम सर्वोत्तम स्तुती कसं काय झाला असा प्रश्न येऊ शकतो. ओम हे कसं काय सर्वोत्तम स्तुती आहे असा प्रश्न येतो. तर वेदच वस्तुतः परमात्म्याची सर्वोत्तम स्तुती होय. इतर काव्येतिहास आणि ग्रंथ लौकिक वाणी असल्यामुळे त्यांनी सुचवलेला अर्थ लौकिकच म्हणावायचा. परंतु वेद कसे आहेत? अलौकिक आहेत.
अपौरुषेय आहेत आणि म्हणून पुरुष बुद्धिकृत भ्रमाला त्याला अवकाश नाही, जागा नाही. ही एक श्रद्धा आहे. पुरुष कितीही शुद्ध झाला तरी सुद्धा त्रिगुणाचा पुतळाच. तिथे परिपूर्ण निर्दोषता संभवनीय नाही आणि म्हणून पौरुषेय उत्तम स्तुती ही अपौरुषेय वाणीची बरोबरी करू शकणार नाही. पण अपौरुषेय वाणी वेद हे अपरिमित आहेत. ते कंठस्थ ठेवणे महाकठीण आहे. त्यामुळेच त्यांचा पूर्ण अर्थ ज्ञात आहे आणि जे कंठस्थ करायला लक्षात ठेवायला अत्यंत सोपे आहे असे पद असेल तेच सर्वोत्तम म्हटले पाहिजे आणि ते म्हणजेच ओम हे तसं पद आहे. ते एकाक्षर आहे. तो एकाक्षरी वेद आहे. ओम मध्ये सगळं काही आलेलं आहे. लोक सप्तश्लोकी गीता लिहितात, चतुश्लोकी भागवत, एकश्लोकी रामायण असे संक्षेप करतात. पण एकाक्षर वेद याहून अधिक संक्षेप तो कोणता असू शकेल? इथे शंकर भगवानही सार संक्षेपात हरले आहेत. त्यांनी शतकोटी रामायणाचा सार संक्षेप म्हणजे राम या द्वयाक्षरात केलाय. पण ऋषींनी तर एका अक्षरातच सर्व वेद गुंडाळले आहेत आणि त्यामुळेच तो प्रणव म्हणजे सर्वोत्तम स्तुती म्हटला गेलाय. एक अमृतबिंदू मर्त्याला अमर करू शकतो. त्यासाठी अमृत सिंधूची आवश्यकता नाही, कारण अमृत सिंधू त्याहून अधिक काहीच करू शकत नाही. केवळ बिंदू असेल, अमृत बिंदू असेल तरी सुद्धा तो मर्त्याला अमर करू शकतो. जे अनंत वेद प्रतिपादितात तेच एकाक्षर ओंकार सांगतो. म्हणजे जे वेदांमध्ये अनंत वेदांमधून प्रतिपादन केलं आहे ते केवळ एका ओम या अक्षरामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि तेच ओम सगळं परिपूर्ण सांगतो. म्हणूनच ब्रह्मवादीन लोक यज्ञ, तप, दान या क्रिया विधानोक्त म्हणजे शास्त्रविधिनी करताना ओमचं उच्चारण करतात. ओम या पवित्र, मंगल, अत्यंत गूढ आणि प्रभावी असणाऱ्या या शब्दाचा उच्चार प्रारंभी करतात. काही शास्त्रविधी करत असताना, कुठलेही कर्म करत असताना, यज्ञ करत असताना, तप करत असताना, दान इत्यादी सगळ्या क्रिया करताना ओम या पवित्र मंगल अक्षराचाच आधी उच्चार प्रारंभी करतात. कर्मामध्ये त्यामुळे विशिष्ट शक्ती प्रविष्ट होते. कर्म कसं होतं? निर्दोष होतं. ओम हा प्रणवोच्चार परमेश्वराचंच नाव आहे. कसं तर ओम यामध्ये अ, उ, म आणि नाद बिंदू आहे. अ म्हणजे काय? स्थूल जगत. उ म्हणजे मानस जगत आणि म ज्ञानाचं प्रतीक आहे आणि नाद बिंदू त्यावर हे सगळं मिळून परब्रह्माचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे खडीसाखरेचा खडा घेतला तर आधी आपल्याला त्याचा आकार कळतो, म्हणजेच स्थूल जगत कळतं, म्हणजे स्थूल कळतं काय आहे ते. मग त्याची गोडी कळते, म्हणजेच मानस जगत, म्हणजेच आत काय आहे, कसा आहे तो खडीसाखरेचा खडा, तर गोड आहे, म्हणजे हे मानस जगत कळतं. शिवाय त्याचा रंग पांढरा आहे का काळा आहे हे सगळं जे कळतं, म्हणजे खडीसाखर पांढरी आहे म्हणजे ज्ञान होतं. म्हणजे स्थूल, मानस आणि ज्ञान हे एका खडीसाखरेच्या खड्यामध्ये होतं. हे तिन्ही आकार कसे आहेत? हे तिन्ही कसं आहेत? आकार, गोडी आणि रंग या खडीसाखरेहून वेगळे नाहीत. खडीसाखर म्हणतात ते चटकन आपल्या डोळ्यासमोर हे सगळं येतं, त्याचा आकार येतो, त्याची आतली गोडी येते आणि त्याचा रंगही कळतो. तसंच ओम प्रणवोच्चार करताच अ म्हणजे उत्पत्ती म्हणजे स्थूल जगत कळतं, उ म्हणजे स्थिती आणि म म्हणजे लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय या अ, उ आणि म मध्ये आहेत, म्हणजे स्थूल जगत, मानस जगत आणि ज्ञान जगत कळतं. नादबिंदू जो आहे तो सगळे मिळून त्या सगळ्याची मग अनुभूती घेता येते. जसं राष्ट्रध्वजाखाली उभं राहताच स्वतःच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव होते. भावना, श्रद्धा एक होऊन नम्रभाव जागा होतो. वेगळे सांगायची गरजच नाही. तसंच ओम म्हणजे प्रणव, म्हणजेच परमात्म्याच्या त्या शक्तीची जाणीव त्या एकाक्षरात जाणवते. तो सर्व काही आहे हे पटतं आणि मग इदन्न मम हा लीनभाव येत जातो. परब्रह्मानेच हे सगळं निर्मिलेले आहे, म्हणजे स्थूल जगत यावरून उत्पत्ती, स्थिती कळते.
मानस जगत दिसत नाही पण जाणवतं, आणि या सगळ्याचं ज्ञान मकारावरून म्हणजे त्यावरून साक्षात्कार होतो. अर्थातच तसं उच्चारण व्हायला हवं. ओमचं सुद्धा उच्चारण त्या पद्धतीने जर केलं तर हे सगळं जाणवतं. आणि म्हणून ओंकार ही सर्वोत्कृष्ट स्तुती होय असं म्हटलंय. प्रकर्षेण स्वितीती प्रणवतीती असं सुरुवातीला जे म्हटलं ते यासाठीच म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रणव यालाच ओंकार असंही म्हटलंय. आणि ओंकाराचं लाघवच हे त्याचं प्रकृष्टत्व होय, त्याचा गौरव होय. असं हे परब्रह्माचं आणखीन एक नाव म्हणजे प्रणव, ज्याला ओम यांनी सुद्धा ओळखलं जातं. आणि तीच परब्रह्माची स्तुती होय. श्लोक 57 410 नाम बघतो आपण. पृथुः ओम पृथ्वे नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की प्रपंच रूपेण विस्तृत्वात पृथुः. प्रपंच रूपाने विस्तृत पावणारा तो पृथु. पृथु म्हणजे विस्तीर्ण. स्थूलाहुने सूक्ष्म हे विस्तीर्ण असतं, पण स्थूल सूक्ष्म दोन्ही व्यक्तच होत. पण या व्यक्ताहून अव्यक्त हे विस्तीर्ण होय, ज्याचा विस्तार अनंत जगताच्या आकाराने स्वरूपाने प्रगट झाला आहे असा. अर्थात सर्वव्यापी तोच आहे. व्यक्त अव्यक्त दोन्ही सगुण होत, आणि त्याहून निर्गुण कसं आहे विस्तीर्ण होय. आणि सगुण निर्गुण दोन्ही भावच आहेत खरं तर, पण त्याहून अभाव हा विस्तीर्ण होय. पण ज्याला कोणत्याच कोटीत टाकता येत नाही तो जो भावाभाव विलक्षण भाव तोच काय म्हटलंय पृथु म्हणावा याचा. कारण तो कसा आहे अनिर्वचनीय आहे. त्याला कोणत्याही पदाने विशिष्ट करणं शक्य नाही, मर्यादित करणं शक्य नाही. आणि म्हणून जो असीम निर्मर्याद तोच कोण परमात्मा होय. त्यालाच म्हणून पृथु म्हणावा याचा. भूमा म्हणावा याचा. भूमा म्हणजे विशालता प्रचुरता, ज्याला विशेषण विशिष्ट करता येते. ते केवढेही विशाल असले तरी ते मर्यादित झाले, अल्प झाले. परमात्मा तसा नाही, तो पृथु आहे, भूमा आहे. परमात्मा हा भावाभाव सर्वच जिरवतो. आणि म्हणून जसा तो पृथु म्हटला आहे तशी ही सर्वंसहा ही पृथ्वीही म्हटली आहे. ती सर्वच प्राण्यांना सुष्टांना दुष्टांना समानपणे वाहते साहते ती. आणि म्हणून पृथ्वीला क्षमा म्हणतात. परमात्मा त्याहून अधिक क्षमाशील आहे. पृथ्वी एखादी आई जशी आपल्या अपत्यांना कसाही असला तरी समान पाहते आणि साहते सुद्धा म्हणजे सहन करते, तशी ही पृथु होय. भगवान श्रीरामचंद्रांनी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असे म्हटले ते त्यांच्या पृथुत्वामुळेच होय. हिच्या पृथुत्वामुळेच भूमीच्या मानापमान समान लेखले म्हणून तो पृथु श्रेष्ठ वरचढ ठरला आहे. अमानित्वादी महनीय गुण अंगी असल्यामुळे वेनपुत्र पृथु हा अन्वर्थक झाला. तो भगवान विष्णूचा अवतार मानला गेला. पृथा म्हणजे कुंती, ही आपल्या आणि आपल्या सवतीच्या पुत्रांना समानपणाने वागवत होती. आणि म्हणून तिचं नाव पृथा हे आहे ते अन्वर्थक ठरलं. म्हणजे अर्थाला अनुसरणारा आहे, समर्पक आहे असा त्याचा अर्थ. अशा प्रकारे पृथु पृथा पृथ्वी हे तिन्ही प्रथित भाव त्या मूल ध्येय पृथु परमात्म्याचेच होय, जे आम्हाला चिंत्य म्हणजे विचार करण्यासारखे आणि अनुकरणीय आहेत. परमात्मा जसा भावाभाव सर्वच जिरवितो, मानापमान अवतार कार्यात असताना सर्व विसरून कार्य करीतच असतो. आणि सहनशीलतेची परिसीमा त्याच्या ठायी असते. आणि म्हणून त्यातील काही गुण आपल्यात घेऊन आपल्या व्यक्तित्वाची विशालता वाढवण्याचा प्रयत्न आपण सतत करूया. भगवंताच्या पृथु या नामापासून हेच घ्यायचे. संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्वाभूती सारखा भाव येणे माया तरे जीव. अंतरंग तृप्ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. आणि त्यासाठीच काळीच कसं हवं, विशालच हवं. भगवंताचं हे जे एक नाम आहे पृथु म्हणजे विस्तीर्ण, विशालता, मनाची विशालता सुद्धा त्यामध्ये आली आहे. आणि म्हणून ते नाव इथे जास्त वेगळ्या प्रकारे आपण बघायचं त्याकडे.
श्लोक 57. 411 नाम बघतो आपण. हिरण्यगर्भः. ओम हिरण्यगर्भाय नमः. हिरण्यगर्भसंभूतिकारणं हिरण्मयमण्डं यद्वीर्यसंभूतं तदस्य गर्भ इति हिरण्यगर्भः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ज्यापासून हिरण्यमय अंडे उत्पन्न झाले तो हा श्री विष्णू परमात्मा होय. ब्रह्माच्या उत्पत्तीचं कारण भगवान आहे. ते त्याच्या वीर्यापासून उत्पन्न झाले आणि म्हणून भगवंताचं एक नाम हिरण्यगर्भ असं आहे. ज्यामधून सर्व व्यक्त जग प्रगट होते, उत्पन्न होते, त्या सृष्टीकर्त्यास ह्या ठिकाणी हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. परमात्मा नारायणाच्या शक्तीने सगळं प्रगटन होतं. हिरण्यगर्भ समवर्तता अग्रे भूतस्य जात पतिरेक आसीत अशी श्रुती आहे. याआधी पण आपण 21वा श्लोक 17वं नाम हे हिरण्यगर्भ बघितलं होतं. विश्वोत्पत्ती म्हणजे या ग्रह नक्षत्र तारका पुंजांची उत्पत्ती तेजो मेघापासून झाली आहे असं विज्ञान सांगतं. पौराणिक भाषेमध्ये तोच आदी तेजोमेघ हिरण्यगर्भ म्हटलेला आहे. म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये ग्रह नक्षत्र तारका पुंजांची जी उत्पत्ती होती ते तेजोमेघापासून होते असं सांगितलं आहे. तर पौराणिक भाषेत त्यालाच आदी तेजोमेघ म्हणजे हिरण्यगर्भ म्हटलंय. त्या चतुर्मुख तेजोमेघाने चारही दिशास अनंत लोकांची अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती केलेली आहे. तो जो आधी असणारा तेजोमेघ त्याच्या पोटामध्ये सर्व धातुमय ज्वलदरस भरला असून त्यालाच हिरण्य असं म्हटलेलं आहे. आज आपण सुवर्णाला हिरण्य म्हणतो, परंतु हिरण्यगर्भामध्ये गर्भरूपानी राहिलेले जे हिरण्य आहे ते भौतिक सुवर्ण नसून ते सर्व धातू मूल जगदुपादान भूत चित धातुरूप होय असं म्हटलेलं आहे. अचेतनापासून हे विश्व निर्माण होऊ शकत नसल्यामुळे जगाचे जे उपादान आणि निमित्त कारण ते चेतनच मानावं लागतं आणि त्यालाच इथं हिरण्य असं म्हटलेलं आहे. त्याच चित हिरण्याचे हे जे विश्वरूप आहे हे नाना अलंकारांनी घडलंय नटलंय. यालाच अनुलक्षून ज्ञानदेवांनी म्हटलंय की विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती नाना आकारे तरी घडिले एकेची भांगारे परब्रह्मे. हे जे सगळे विश्व आहे हिरण्यमय आहे, चिन्मय आहे आणि हे हिरण्यमय विश्व ज्याचा गर्भ होय तो परमात्मा, त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. तो मृतगर्भ नाही तर तो हिरण्यगर्भ आहे, चिन्मय आहे. हे हिरण्य ज्याला लाभले, सर्वतोपलब्ध झाले, त्याहून अधिक श्रीमंत कोण बरे असेल. त्यालाच अनुलक्षून मग रामदासांनी म्हटलेलं आहे की तो श्रीमंत होय. ऐसे जे संत श्रीमंत. हे ज्यांना कळलं की हा मृतगर्भ नाही तर हा हिरण्यगर्भ आहे, हे चिन्मय आहे, हेच हिरण्य आहे, म्हणून त्यालाच समर्थांनी श्रीमंत म्हटलेलं आहे. ऐसे जे संत श्रीमंत असं हा आणखीन हिरण्यगर्भ या नावाने प्रसिद्ध आहे. श्लोक 57. 412 नाम बघतो आपण. शत्रुघ्न. ओम शत्रुघ्नाय नमः. त्रिदश शत्रून् हन्तीति शत्रुघ्न. म्हणजे देवतांच्या शत्रूंना जो मारतो त्याला शत्रुघ्न असं म्हटलंय. प्रभूचं एक नाम सांगितलेलं आहे. भगवंताला पूर्ण शरणागत असलेल्या साधकाच्या मनातील सुद्धा सर्व अनिष्ट विकार जो नाहीसे करतो. जे षडविकार आहेत साधकाच्या मनातील, जो उत्तम भक्त आहे, भक्तोत्तम आहे, त्याच्या मनात असणारे सगळे अनिष्ट विकार षड्रिपू जे त्याच्या साधना मार्गामध्ये अडथळे आणतात त्या सगळ्याचा प्रभू नाश करतो. म्हणूनच महाविष्णूंना शत्रुघ्न असं म्हटलंय. सामान्य जीव कसा असतो? सामान्य जीव देहाभिमानामुळे इतरांहून आपल्याला वेगळा मानतो आणि इतरांशी मग असूया, स्पर्धा, विरोध, वैर करत जातो. अज्ञानजन्य मोहामुळेच जीव मग मी, माझा, तू, तुझा अशी कल्पना करून आसक्ती आणि वैर करीत असतो.
मग याचंच पर्यवसन काय होतं? वैयक्तिक, पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वैमनस्य, विरोध वाढत जातो, विग्रह वाढत जातो. मग युद्ध, महायुद्ध आणि मग जागतिक युद्ध यामुळेच होत असतात. याचाच अर्थ शत्रू म्हणून वस्तुतः कोणीच नाही, आपले अज्ञानच आपले शत्रुत्व करीत आहे. हे जे शत्रुत्व आहे, हे जो घालवतो तोच कोण? शत्रुघ्न असं म्हटलंय. अर्थात केवळ आत्मज्ञानच शत्रुघ्न आहे. ज्याला आत्मज्ञान झालंय त्याचे आपोआपच सगळं हे विकार नष्ट होतात, म्हणून त्यालाच शत्रुघ्न असं म्हटलंय. आत्मतत्वच काय? शत्रुघ्न आहे. तेच अज्ञान आणि तज्जन्य आसक्ती, वैर यांचा नायनाट करतं. परमात्म्याहून अधिक ज्ञानी दुसरा कोण असू शकेल? स्वयमेव ज्ञानाहून अधिक ज्ञान कुठे असणार आहे? म्हणून ते जे स्वयमेव ज्ञान आहे किंवा जे आत्मतत्वाचं ज्ञान आहे ते मिळवणं म्हणजेच भक्ताची योग्य प्रकारे साधना चालू असणं. परमात्माच कसा आहे? शत्रुघ्न म्हणून त्याला म्हटलेलं आहे. त्याची ही जी जगद रचना आहे म्हणजे जीवांना ज्ञान शिकवण्याची जणू शाळाच आहे. जगाची रचना ही जीवांना जणू ज्ञानच शिकवत असते. पण ते कळलं पाहिजे. डोळस आणि आंधळे दोन प्रकारचे लोक असतात. डोळस मार्ग कोणता आणि अमार्ग कोणता हे पाहून अमार्ग टाळून योग्य मार्गाने चालतात आणि मग यथासमय मुक्कामाला पोचतात. डोळस म्हणजे काय? जो शास्त्र आचरतो, शास्त्रानुसार वागतो आणि भगवंतावर अतूट श्रद्धा ठेवतो, तोच त्यालाच डोळस म्हटलेला आहे. आंधळे कसे असतात? त्यांना मार्गाचं ज्ञान राखीत नाहीत. एक तर ते डोळसांच्या आश्रयाने मुक्काम गाठतात अथवा मग आडवाटेने जाऊन, आंधळे जे असतात ते आडवाटेने जाऊन, आंधळे म्हणजे शास्त्रावर विश्वास न ठेवणारे, भगवंतावर विश्वास न ठेवणारे किंवा अंधश्रद्धा यांनाही म्हटलेलं आहे. ते ठेचा खात चुकत सुधारत जातात, मुक्कामाला पोचतात, पण ठेचा खाऊन मग त्यांना ज्ञानदृष्टी येते आणि ते वाटेला लागतात. माणूस एकदा मार्गाला लागला की आज ना उद्या मुक्कामाला पोचलाच म्हणून समजा. पण शास्त्र हा योग्य मार्ग आहे. शास्त्रद्रोह म्हणजे शास्त्रानुसार न वागणं तो अमार्ग आहे. ज्ञानी डोळस असतात, श्रद्धावंत नम्र भक्त होते आणि जे ज्ञानी नाहीत आणि भक्तही नाहीत त्यांना अज्ञानी किंवा अभक्त आणि तेच कसे जीव करंटे होत असं म्हटलंय. आपले आपणच ते वैरी होत. म्हणूनच उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम नमसादयेत नात्मानमवसादयेत म्हणजेच आपणच आपला उद्धार करून घ्यावा, स्वतःला अधोगतीकडे जाऊ देऊ नये, हेच गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत. ज्या जीवात्म्याने मन इंद्रियांसह शरीर जिंकलाय त्या जीवात्म्याचा तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन किंवा इंद्रियांसह शरीर जिंकलं नाहीये तो स्वतःचा शत्रू होय. म्हणजे शत्रूप्रमाणेच तो शत्रुत्व करतो. ज्याला हे सगळं ज्ञान होत नाही, आत्मज्ञान होत नाही, त्यालाच अज्ञानी म्हटलेलं आहे. तो स्वतःला अधोगतीकडे जातो, स्वतः स्वतःच्या नाशाकडे जातो. पण जो डोळस आहे, श्रद्धावंत आहे, भक्तियुक्त अंतःकरणाने परमात्म्यावर श्रद्धा ठेवतो आहे त्यालाच डोळस म्हटलंय. आणि शास्त्रानुसारही जो वागतो तोच कसा आहे? ज्ञानी डोळस होय. बाकी सगळे आपले आपणच वैरी होत. सर्वात्मक परमात्म्याला शत्रू नाहीच, मग तो शत्रुघ्न कसा असे म्हटलेलं आहे. परंतु तरीही तो शत्रुघ्न म्हटलेला आहे ते यासाठी कारण जो सर्वसामान्य जीवाचा शत्रू मोह, तो मोह याचाही शत्रू आहे आणि म्हणून मग भगवंत त्याचा नाश करतो आपल्या भक्तांच्या मोहाचा. म्हणूनच त्याला शत्रुघ्न असं म्हटलंय. आपल्या सहज ज्ञानामुळे तो ठार करतो, म्हणूनही परमात्मा शत्रुघ्न म्हणायचा. म्हणजेच देवतांच्या शत्रूंचाही तो नाश करतो आणि साधकांच्या मनातील अनिष्ट विकारही तो नष्ट करतो, म्हणून परमात्मा शत्रुघ्न या नावाने सांगितलेला आहे.
श्लोक 57, 413 नाम बघतोय आपण. व्याप्ताः. ओम व्याप्ताय नमः. कारणत्वेन सर्व कार्याणां व्यापनात् व्याप्तः. कारणरूपाने सर्व कार्यांना व्याप्त करत असल्याने त्याचे एक नाम व्याप्तः असं आहे. हे विश्व ज्या अनंतापासून उत्पन्न झाले आहे त्या अनंतानेच व्याप्त झालेले असणार. म्हणून जो सर्वव्यापी आहे तोच श्री विष्णू होय. जो या समस्त जगात अंतर्बाह्य असे व्याप्त, ते जे भरला ओतप्रोत दीप जैसा. कार्यरूपाने विस्तारलेला म्हणून व्याप्य आणि कारणरूपाने सर्व विश्वात व्यापक असणारा म्हणून व्याप्त असं व्याप्य आणि व्याप्त कार्यकारणरूपाने सांगितलेले आहे. असे असले तरी तो अनेक नाही, एकच आहे. एकच एक कनक कुंडलवत. सोनं आणि सोन्याची कुंडल जसं एकच असतं त्याप्रमाणे जगाकडे कार्यदृष्टीने पाहिल्यास जगात नामरूपात्मक नानात्व दिसून येतं, परंतु कारणदृष्टीने पाहिल्यास सर्वत्र एकच एक चिद्वस्तू डोळ्यात भरते. या दोन दृष्टींनाच पल्लवग्राही दृष्टी आणि मूलग्राही दृष्टी असं म्हणतात. आता पल्लवग्राही दृष्टी म्हणजे काय, तर कोणत्या विषयाचं सम्यक ज्ञान न ठेवणारी दृष्टी. पूर्ण किंवा यथेष्ट ज्ञान एखाद्याला त्या विषयाचं नसणं, फक्त स्थूल स्वरूपाचं वरवरचं ज्ञान ठेवणं म्हणजे त्याला पल्लवग्राही दृष्टी म्हटलेलं आहे. रहस्य, त्यातील गूढ अर्थ, गहन तत्व न जाणणं. पण मूलग्राही दृष्टी, दुसरं सांगितलंय मूलग्राही दृष्टी म्हणजे त्यातील गूढ तत्व जाणणं. एक न जाणणं, वरवरचं जाणणं त्याला पल्लवग्राही दृष्टी म्हटलंय, आणि एक म्हणजे मूल तत्व जाणणं, त्यातलं गूढ तत्व जाणणं, रहस्य जाणणं त्याला मूलग्राही दृष्टी असं म्हटलेलं आहे. कार्यकारण रूप संबंध कल्पना मात्रच आहे. जिथे एकत्व आहे तिथे भेदाला वाव कुठला. आकाशात अभ्र येतात, त्याचे नाना आकार होतात, प्रेक्षक त्यांना नाना नामे देतात. वस्तुतः अभ्रा वाचून दुसरं तिथं काहीच नसतं. तिथे अभ्र सिंहाने अभ्र गजाला पळवले असं म्हणता येतो आपण, की अभ्र सिंहाने अभ्र गजाला पळवले. म्हणजे आपल्याला दिसतं जणू काही सिंह आहे त्या ठिकाणी आकाशामध्ये अभ्र जेव्हा येतात तेव्हा, किंवा असं वाटतं की गज आहे आणि त्या गजाला पळून घेऊन चाललेले आहेत. ठार केले तरी हंतृ हत आणि हननादी सगळं कल्पना मात्रच होत. गजोपि मिथ्या पलायनमपि मिथ्या, म्हणजे त्यातला गज सुद्धा मिथ्या आणि त्यात तो पळतोय, अभ्र सिंहाने त्याला मारलाय म्हणून गज पळतोय, हेही सगळं मिथ्याच. तद्वतच हा जो सृष्टी व्यापार असल्यामुळे कार्यकारण आणि त्यातील संबंध सर्वच कसं आहे, निर्मूल आहे. तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत असं श्रुतीमध्ये म्हटलंय की परमात्मा सृष्टीमध्ये अनुप्रविष्ट म्हणजे सहप्रविष्ट म्हटलेलं आहे. ती निर्माण करून त्याच्यातच तो स्वतः प्रवेश करतो. तो निर्माण करून त्यात प्रवेश करतो, यालाच त्यांनी तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत असंही म्हटलंय. गीतेतही म्हटलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये 4थ्या आणि 5व्या श्लोकात भगवंत म्हणतात की मया ततमिदं सर्वै जगदव्यक्त मूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः न च मस्थानि भूतानि पश्यमे योगमेश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. भगवंत म्हणतात की पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसेच मी निराकार परमात्माने हे सर्व जग कसं आहे, संपूर्णपणे व्यापलेलं आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण मी त्यांच्यात नाही. मी त्यांना उत्पन्न करतो, त्यांचं धारण पोषण करतो. भूतभृन्नच भूतस्थो म्हटलंय, मी त्यांचं धारण पोषण करतो, सर्वांना मी व्यापून आहे. हेच माझं जे ऐश्वर आहे, योग ऐश्वर आहे, ते तू बघ. तरीही मी त्यांच्या सगळ्याहून कसं आहे, अलिप्त आहे, त्यांच्यात नाही. आणि माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती काय करते, चराचरासह जग निर्माण करते. त्याच कारणाने संसार चक्र फिरत आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली अशा अर्थाने प्रकृती चराचरासह निर्माण करून हे सगळं संसार चक्र, त्या कारणामुळेच हेतू नानेन जगत विपरिवर्तते, या कारणाने संसार चक्र फिरत आहे. तरीही मी त्याच्यात कसं आहे, निर्लेप आहे. सर्वत्र व्याप्त म्हणजेच व्यापलेला असूनही
मी मात्र त्या भूतमात्रांहून कसा आहे, निराळा होय. हा जो गूढ भाव आहे, हे जे रहस्य आहे कार्यकारण संबंधाचे, ते मात्र अनाकलनीय आहे, गहन तत्व आहे. जो या समस्त जगात अंतर्बाह्य असे व्याप्त, ते जे भरला ओतप्रोत दीप जैसा. म्हणून भगवंताचं एक जे नाव व्याप्त सांगितलं, या अर्थानेच ही सर्व कार्यांना व्याप्त करत असल्याने कारण रूपाने तो सगळं कार्यांना व्याप्त करतो, सगळं विश्व निर्माण करतो. तरी सगळीकडे व्याप्त असून सुद्धा मी मात्र त्यामध्ये नाही, म्हणजेच निर्लेप आहे. तरीही मी सर्वव्यापी आहे, व्याप्त होय. आणि म्हणूनच भगवंताला व्याप्तः असं एक नाम दिलं आहे, या अर्थानेच. श्लोक 57, 414 नाम बघतो आपण. वायुः. ओम वायवे नमः. वाति गंधम करोतीति वायुः. आचार्य शंकराचार्य म्हणतात की जो वाती म्हणजे गंध करतो, म्हणजे सुवास या अर्थाने, म्हणून त्याचं एक नाम वायू असं आहे. शिवाय गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की पुण्यो गंध पृथिव्यांच, म्हणजेच पृथिव्याम म्हणजे पृथ्वीमध्ये जो गंध आहे तो मी आहे. आता या गीतेच्या 7व्या अध्यायातील 9व्या श्लोकामध्ये पुण्यो गंध म्हटलेला आहे. पुण्य हा जो शब्द आला आहे तो विशेषण या अर्थाने आला आहे. म्हणजेच हा जो गंध आहे हा कसा आहे, पुण्य म्हणजे पवित्र गंध आहे. आणि पृथ्वीमध्ये तो स्वाभाविक राहतो, म्हणूनच पृथ्वीला गंधवती असं सुद्धा म्हटलं जातं. पृथ्वीला मृण्मयी सुद्धा म्हणतात, म्हणजे मृत्तिकेचा मूळ गंध जो असतो तो उल्लसित करणारा असतो. जेव्हा बघा ना, रखरखलेल्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडतो तेव्हा जो मृदगंध येतो तो कसा असतो, तो आल्हाददायक असतो, उत्साहजनक असतो. या अनुभवाकडे ज्यांनी लक्ष दिलं असेल त्यांना ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीच. पृथ्वीवरील दुर्गंध हा परिस्थितीनुरूप म्हणजेच होणाऱ्या विकृतीमुळे निर्माण होतो. तात्पर्य काय, तर पृथ्वी ही गंध या तन्मात्रेपासून उत्पन्न होते. गंध तन्मात्रा रूपाने तिथे राहत असते आणि गंध तन्मात्रेतच ती लीन होते. तात्पर्य, गंधाविना पृथ्वी काहीही नाही. आणि तो जो पुण्यकारक पवित्र गंध आहे तो भगवंत म्हणतात मीच आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच. पृथिव्याम म्हणजे ही सप्तमी विभक्ती पृथ्वी शब्दाची वापरली आहे, म्हणून पृथिव्याम. पुढे च आलाय म्हणून आपण पृथिव्यांच म्हटलेलं आहे. जो प्राणवायूच्या रूपाने सर्व ठिकाणी सर्व सजीवांना चेतना देतो तो कोण, तो भगवंतच होय. अर्थातच तो केवळ वायू नव्हे तर वायूमधील चैतन्यदायी शक्ती जी आहे, चैतन्य देणारी शक्ती, ते म्हणजेच भगवंत म्हणतात मीच होय. विष्णू सहस्रनामामध्ये परमात्म्याला वारंवार प्राण म्हणून संबोधलेलं आहे. इथे त्याला वायू म्हटलेलं आहे. दोहोमध्ये काय विशेष आहे, तर विशेष हाच की प्राण कसा आहे, नासाभ्यंतरचारी आहे. नासाभ्यंतरचारी म्हणजे नाकाद्वारे आत बाहेर करणारा आहे. तर वायू कसा आहे, सर्वत्र गो महान असं म्हटलं, सगळीकडे विश्वसंचार करणारा आहे, म्हणून त्याला विश्वांतराल संचारी असं म्हटलं आहे. विश्वांतराल अशा अर्थाने. आपण झोपलो तरी प्राण जागत राहतो. पहारेकराप्रमाणे त्याचा म्हणजे देहाच्या द्वारामध्ये हा पहारा चालू असतो, त्याचंच चक्रमण सुरू असतं. चंक्रमण म्हणजेच काय, हळूहळू फिरणं, गती, चलनवलन ज्याला म्हणता येईल ते. तसा हा वायू जग निश्चेष्ट असले तरीसुद्धा त्याची चेष्टा हालचाल सुरूच असते. म्हणजेच प्राण नासाभ्यंतरचारी आहे आणि वायू विश्वांतराल संचारी आहे. हा त्याचा वेगवेगळापणा आहे. प्राण ज्या नाड्यांनी म्हणजे नाल्यांनी वाहतो असं म्हटलं आहे, त्या इडा पिंगला या प्राणवाहिनी म्हणजे नाकपुड्या आलटून पालटून वाहत असतात. तसा वायूसुद्धा कधी दक्षिण ध्रुवावरून तर कधी उत्तर ध्रुवाकडून वाहत असतो. तसाच तो कधी प्राणापान, जसं आतबाहेर ये जा करीत असतात प्राणापान, प्राण आणि अपान, तसा वायू कसा आहे, वायूसुद्धा दर्या बंदरातून वाहत असतो. या जागतिक प्राणापानालाच
उद्देशून वेदांमध्ये म्हटलंय की द्वौ वातौ वातः आ समुद्रात आ परावतः. एक वायुलहरी बाहेरून जाते आणि दुसरी आतून बाहेर येते. असे हे दोन वायुप्रवाह म्हणजे जगाचे प्राणापान होय. प्राण्याच्या आधी प्राण असतात. प्राण जीवात्मा लोकांतराला गेला म्हणजे प्राणही त्याच्याबरोबर जातात आणि प्राण्याचा देह निष्प्राण होतो. तसा हा जगद्वायू वायूसुद्धा हा परमात्म्याच्या अधीन आहे. पण तो परमात्मा आम्हाला कुठे दिसतोय? त्याची खूण हा वायू तेवढा आम्ही बघू शकतो किंवा जाणवतो. तो त्याचं अचाट सामर्थ्य आम्ही अनुभवतो आणि म्हणूनच वायू नावाने आम्ही त्या परमात्म्याला ओळखतो. अचाट सामर्थ्य म्हणजे कधी कधी चक्रवाताच्या रूपाने सुद्धा तो येतो. कधी सौम्य असतो, कधी थोडासा जास्ती प्रमाणातच असतो. कुठेतरी तो जाणवत असतो. ह्या सगळ्या प्रकारचा आपल्याला आपण अनुभव घेतो पण तो दिसत नाही. म्हणून वायू नावाने आम्ही त्या परमात्म्याला ओळखतो. म्हणजे तोच होय हा, अशा अर्थाने हा वायू त्या परमात्म्याचंच रूप आहे. जो अनाम आहे त्याचं नाम, जो अरूप आहे त्याचं रूप, आणि जो अगुण आहे त्याचं गुण, आणि जो अकर्म आहे त्याचे कर्म आम्ही नेहमी गात असतो. वायू देवता जे आपण म्हणतो ते सगळं परमात्म्याच्याकडूनच मिळालेले आहे. ही वायू देवताच हे सगळं कार्य करतेच ते, पण करणारा, सांगणारा, करून घेणारा कोण? तर तो परमात्माच. म्हणून त्यालाही वायू हे नाम एक दिलेलं आहे. श्लोक 57. 415 नाम बघतो आपण. अधोक्षजः. ओम अधोक्षजाय नमः. अधो न क्षीयते जातु यस्मात् तस्मात् अधोक्षजः. असं महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये आलेलं आहे, उल्लेख आहे. माझी शक्ती केव्हाही अधोमुख होऊन वाहत नाही. अधहन आणि क्षीयतेन म्हणजे क्षीण पण होत नाही. म्हणून अधोक्षज असा माझं नाव आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक अर्थ सांगितलेला आहे की द्यौरक्षम पृथ्वीच्याधः तयोर्यस्मात् अजायतमध्ये वैराजरूपेण इति वा अधोक्षजः असंही म्हटलेलं आहे. देऊचा अर्थ आहे आकाश आणि त्याचा अक्ष म्हणजे आकाश ज्याचा अक्ष आहे. पुढे म्हटलं आहे पृथ्वीच्या अधः, पृथ्वी अधः आहे आणि त्यांच्यामध्ये तयोः यस्मात् अजायत त्यांच्यामध्ये विराट रूपाने जे प्रगट होतात. म्हणून भगवंताचे एक नाम अधोक्षजः असं म्हटलेलं आहे. अक्षगण इंद्रिये जी आहे ती अधोमुख म्हणजे अंतर्मुख केल्यावरच प्रगट होतात. म्हणूनच अधोक्षज म्हटलेलं आहे. म्हणजेच इंद्रियांना आत प्रवृत्त केल्यावर ज्या भगवंताचे ज्ञान होते तोच कोण होय? तर तो अधोक्षजः म्हटला आहे. मनुष्याला अंतर्यामी येणारा जो निर्विषय स्वानुभव तो परमात्म्याचे स्वरूप होय. ते अमक्यासारखे आहे असं म्हणताच येत नाही, कारण ते जे अमके ते कसे, ते इंद्रिय गोचर आहे. त्याला आहे नाही असंही म्हणता येणार नाही. म्हणजेच अमके कारण आहे किंवा नाहीच्या आमच्या कल्पना ज्या आहेत त्या इंद्रियजन्य आहेत. जे इंद्रियजन्य नाही म्हणूनच त्याला नेती नेती न इति न इति जे म्हणतात ते यासाठी की नाही त्याला जाणता येत नाही असंही वेदांमध्ये उल्लेख आलेला आहे. तुम्ही कोणत्याही क्रियाकारणवान शब्द जो वापराय तो वापरा, ते सगळा लटका पडतो. म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटलंय की कळे ना कळे ना कळे ना कळे ना असं म्हणून कळे ना कळे ना कळे कळे ना म्हणून हात टेकलेत, माथे टेकलेत. कारण मनुष्य कल्पना करतो त्याचाही आधार काय असतं? इंद्रियद्वारा म्हणजे पंचविषयांचा त्याने पूर्वी घेतलेला आस्वादच असतो. जेव्हा कुठली कल्पना करतो तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे त्याचा आस्वाद घेतलेला असतो, तेव्हा ते आठवतं की हो हे अमुक एक आहे. तो जगात राहतो यावरून तो कसा आहे? स्वर्गादी लोकांची कल्पना करतो. इथल्या वाटिकेवरून स्वर्गीय नंदनवनाची कल्पना करतो मनुष्य. इथल्या षड्रसावरून स्वर्गीय अमृताची कल्पना करतो. म्हणजे इथे जो आस्वाद घेतलेला आहे त्यावरून वाटतं की अरे अमृत काहीतरी वेगळं असावं. किंवा इथे जे नंदनवन बघितलं आहे त्यावरून असं वाटतं की स्वर्गीय नंदनवन आणखीन काहीतरी वेगळं असावं. हा जो सगळा अनुभव आहे
हा कसा आहे, हा इंद्रियद्वारा पंचविषयांच्या मुळे घेतलेला आस्वाद जेव्हा असतो त्याद्वारा असतो. इथल्या जरा मृत्यूवरून स्वर्गीय अजर आणि अमृत जीवनाची कल्पना करतो. सारांश, मनुष्याचं सर्वविध ज्ञान कसं आहे, इंद्रियजन्यच म्हणावं लागतं. परंतु परमात्मा हा या इंद्रियजन्य ज्ञानाच्या कक्षेमध्ये येणारा नाही. जे काही तुम्ही पाहाल, कल्पना कराल, तो सर्वांहून कसा आहे, वेगळा आहे. आणि हे जे वेगळेपण दाखवण्यासाठी त्याला अतींद्रिय असं म्हणावं लागतं. परमात्म्याला म्हणूनच अधोक्षज किंवा अतींद्रिय असंही म्हटलं गेलेलं आहे.